नाशिक महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या नाशिक शहरामध्ये तब्बल 105 शाळा आहेत, ज्यामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक अशा 2 माध्यमाच्या शाळांमध्ये मुलं शिकत आहेत. तब्बल 30 ते 35 हजार विद्यार्थी नाशिक महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. नवीन गाणं शिकवणार आहे. कमलाचे फुगे छोटे गेले पुढे, मोठे राहिले मागे, गंपुनी केले साबणाचे फुगे. यामध्ये मजूर, शेतमजूर, बांधकाम मजूर, धुनी भांडी करणाऱ्या महिलांची मुले अशा आर्थिक दुर्बल घटकातील पालकांचे मुले या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. ही शाळा डिजिटल करण्याचा प्रयत्न नाशिक महानगरपालिकेने केलेला दिसत आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं असा प्रयत्नही इथल्या शिक्षक वृंदांचा आहे. या शाळांपैकीच एक शाळा आडगाव या परिसरामध्ये आहे. ही गाणी काही कुठून दुसरीकडून येत नाही. ही गाणी पूर्वीच्या पाठ्यक्रमातही होती आणि काही लोकगीत आहेत. तर ही अशी आनंदाची गाणी नावाची पुस्तक आपण छापणार आहोत. 14 नोव्हेंबर बाल दिवस जो आहे, 14 नोव्हेंबरला बाल दिन असं माहिती ना, त्या बाल दिनाला प्रयत्न सुरू आहे की ही पुस्तिका छापून तुमच्यापर्यंत पोहोचवायची. आनंदाच्या गाण्यांसोबतच दर शनिवारी शिक्षणाचे महत्त्व, भारतीय संविधानाची मूल्य, आरोग्य, याचबरोबर स्वसंरक्षण आणि शिक्षणाचे महत्त्व तसेच करिअर डेव्हलपमेंट या विषयावर देखील वेळोवेळी शाळेमध्ये तज्ज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन देण्याचा देखील प्रयत्न आम्ही करत आहोत. विविध उपक्रमांच्या माध्यमातून आठवड्यातला एक दिवस विद्यार्थ्यांसाठी दप्तरमुक्त असावा असाही एक उपक्रम त्यांच्याच मार्गदर्शनातून सुरू झाला आहे. आणि म्हणून हा जो शनिवार आहे तो विद्यार्थ्यांचा आनंददायी असावा याकरिता आम्ही देखील दर शनिवारी जाऊन विद्यार्थ्यांना बडबड गीते, विविध बालगीते, याचबरोबर जुन्या पाठ्यक्रमातल्या काही अशा कविता ज्या आजही आपल्या स्मरणात आहेत, अशा विविध असलेल्या कविता, गाणी ही विद्यार्थ्यांना आम्ही शिकवत असतो. चल चल रंगे शाळेला ग शाळेला, चल चल रंगे शाळे. नमस्कार, मी किरण मोहिते. नाशिक जिल्ह्यामध्ये आडगाव या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेची शाळा आहे. या शाळेमध्ये ज्या मराठी शाळा आता आपण जर बघितल्या
तर मराठी शाळेंमध्ये संख्या हळूहळू रुढावत चाललेली विद्यार्थ्यांची. परंतु एकीकडे शासन मोठ्या प्रमाणात शासकीय असलेल्या शाळेंना, महानगरपालिकेच्या शाळेंना खूप साऱ्या सुविधा इथं पुरवताना आपल्याला दिसत आहे. त्यातल्या त्यात मुलांची संख्या जी आहे ती अधिकाधिक वाढावी. तसे ह्या शाळेमध्ये जवळजवळ 750 मुलं शिकतात. मात्र मुलांना शाळेची ओढ लागावी, मुलांना शाळेमध्ये आनंद यावा, यासाठी गेल्या 3 महिन्यापासून आम्ही दर शनिवारी, जो शनिवार नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचे प्रशासकीय अधिकारी त्यांनी या ठिकाणी शनिवार जो आहे तो दप्तरमुक्त केलेला आहे. ही बाब अतिशय महत्त्वाची आहे की दप्तरमुक्त असलेली शाळा, आणि त्या दिवशी मुलांना काय करायचं आहे तर त्या दिवशी मुलांना आनंद वाटला पाहिजे, मुलांनी शाळेचा आनंद घेतला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून शाळेमध्ये प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयत्नांना थोडीशी आमची असलेली मदत म्हणून दर शनिवारी आम्ही या ठिकाणी येऊन मुलांना गाणी शिकवत असतो. याचबरोबर मुलांना काही व्याख्यानंसुद्धा या ठिकाणी आयोजित केली जातात. जसं मुलांना गुड टच, बॅड टच याच्या संदर्भातलं व्याख्यान झालेलं आहे, त्याचप्रमाणे शिक्षणाचं महत्त्व, करिअर डेव्हलपमेंट अशा वेगवेगळी असलेली व्याख्यानं तज्ज्ञ व्यक्तींना बोलून या ठिकाणी आम्ही घेत असतो, ज्याच्यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका आणि सरला पाटील मॅडम आणि त्याचबरोबर शिक्षक वृंद आम्हाला नेहमी मदत करत असतात. आज आपल्यासोबत काही या जोया. तर जोया, तू गेल्या 3 महिन्यापासून जी विविध शनिवारी गाणी शिकते, कोणकोणती गाणी शिकली जरा सांगशील का तू? मी म्हातारीची शेती होती ती गाणी शिकली, आणि साताऱ्याचा म्हातारा लाल टांगा घेऊन आला लाल टांगाला बोमामारी केले साबणाची. ही गाणी तू शिकत असताना तुला काय वाटतं, म्हणजे जेव्हा तू गाणं म्हणतेस तर मला खूप छान वाटतं. तुला मजा येते, आनंद वाटतो? पण मग ही गाणी तू घरी जाऊन बोलतेस का? घरी कोणाकोणाला सांगतेस ही गाणी? मम्मीला सांगते, आजोबांना सांगते, आजीला सांगते, पप्पाला सांगते, बहिणीला सांगते, भावाला सांगते. मग त्यांची पण काही लोकांची पाठ झालीत का ही गाणी? हो, त्यांची पण झाली. व्हेरी गुड, व्हेरी गुड. पाठ झालीत का गाणी? सगळी गाणी पाठ झाली. तुला काय वाटतं, ही जी गाणी तू जेव्हा शिकतो तेव्हा तुला काय वाटतं, या गाण्यातून तुला काय वाटतं? तुला खूप छान वाटतं, शाळेबद्दलचा एक आनंद निर्माण होतो. आणि डान्स पण केला होता तेव्हा तू होतास का? तू ही आनंदाची गाणी ऐकतेस तर तुला काय वाटतं, तुझं काय म्हणणं आहे? मला छान वाटतं. तुला खूप छान वाटतं. तर आपल्याला साताऱ्याचं म्हातारं गाणं म्हणून दाखवतोय. साताऱ्याचा म्हातारा, म्हाताऱ्याची बायको, बायकोचं पोराचं मित्र, कुत्र्याची शेपूट, शेपटीवरची केस, केसावरची माशी, माशीचे पंख, माशीवरची धुळावरचा कीड, शेकोटीला आला. मुलांना तुम्ही शनिवारी म्हणजे गाणी वगैरे शिकवतात, वेगवेगळे ॲक्टिव्हिटी, तर मुलं इतके आकर्षित झालेले आहेत. त्यांच्या तालासुरात कविता गायन झालेलं आहे सुरुवात करायला. तर मुलांना गाणं कसं म्हणावं किंवा सुरुवात कशी करावी हे कळत नव्हतं याच्या आधी, आणि ते आता दर शनिवारी तुमची आतुरतेने वाट बघतात. शुक्रवारीच विचारायला येतात की मॅडम उद्या सर येणार आहेत का कार्यक्रमाला आपल्या. म्हणजे मुलांना एक नाविन्यपूर्ण वेगळा काहीतरी उपक्रम, विना दप्तराची शाळा तर आहेच आपली, पण एक आकर्षकता जी तुम्ही घेतात, तालासुरात वाद्य आहे सोबत, मुलांना हसून खेळून कृतीयुक्त गीत घेतात, त्याच्यात मुलांना खूप उत्साह आणि आनंद मिळतो. आणि पालकांनी पण ते व्हिडिओ आम्ही जे टाकले ग्रुपवर, पालकांनी बघितले आणि इतर शाळांनी बघितले, तर इतर शाळांची पण मागणी आहे की त्या सरांचे नंबर आम्हाला द्या आणि आमच्याकडे पण पाठवा. त्यामुळं मग इतर शाळांनाही तुमचे नंबर देते मी, त्याही शाळेत गेले तुम्ही तर इतर विद्यार्थ्यांनाही त्याचा फायदा होईल बा, असं आहे. मुलांना आनंदच वाटतो त्यातून. खूप चांगला उपक्रम आहे तुमचा, स्वतःहून येतात तुम्ही आणि घेतात, ही अगदी स्वाभिमानाची गोष्ट आहे. खूप छान. एक पुस्तक आम्ही काढणार आहोत ज्याच्यामध्ये 70-80 गाणी अशा प्रकारची गाणी असणार आहे, ज्याचं नाव आहे आनंदाची गाणी. ते पुस्तक तुला हवंय का? कारण तू सांग. कारण त्याच्यात त्या पुस्तकात शिकण्यासारखं खूप काही असतं, आणि त्या पुस्तकातून आपल्याला खूप काही माहिती भेटेल, म्हणून मला ते पुस्तक पाहिजे. त्याच्यात ही जी आपण म्हणतोय गाणी ती असणार आहे, ती गाणी असणार आहे. पण आपण ठरवलंय ज्यांची 10 गाणी पाठ होतील त्यांनाच देणार आहे. तुझी किती गाणी पाठ झाली? माझी 6 गाणी, म्हणजे अजून 4 गाणी पाठ व्हायची आहेत आणि तुला ते पुस्तक मिळवायचं आहे. तेरसा, मी नाशिक कॉर्पोरेशनला इयत्ता 3च्या वर्गाला शिकवते. आता मोहिते सर जो उपक्रम घेत आहेत तर त्याचा आम्हाला असा फायदा होतो की आमच्या म्हणजे प्रशासन अधिकाऱ्यांनी
दप्तरमुक्त शनिवार हा उपक्रम पूर्ण महाराष्ट्रात सध्या चालू केलेला आहे आणि प्रथम तो नाशिक जिल्ह्याने चालू केला आणि तोच उपक्रम पूर्ण महाराष्ट्राने घेतलेला आहे. तर आम्हाला असं त्याचा फायदा होतोय की सतत प्रायमरीचे वर्ग असल्यामुळे पूर्ण वेळ आम्ही मुलांसमोर असतो. तर याचा फायदा असा झाला आम्हाला की मुलांना काहीतरी वेगळे पण त्याच्यामध्ये जाणवतंय आणि आम्ही सतत जे गाणी घेतो त्यापेक्षा आणखी वेगळी गाणी, काही गाण्यांवरच्या वेगळ्या चाली मुलांना ऐकायला मिळत आहेत आणि सरांचा जो उत्साह आहे की शिक्षका सतत एकाच शिक्षकाने समोर राहण्यापेक्षा इतर फॅकल्टीचे जे कोणी व्यक्ती असतील त्यांचा पण फायदा आम्ही विद्यार्थ्यांना करून देतो. या दृष्टीने आम्हाला मोहिते सरांकडून दप्तरमुक्त शनिवारसाठी उपयोग होतोय.